लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणीला 3 दिवस के-वाय-सी राहणार बंद. ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी पूर्ण झालेली त्या लाडक्या बहिणींना आता के-वाय-सी परत करावी लागणार का नाही या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत. आणि ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी बाकी आहे त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आता के-वाय-सी संदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजे 3 दिवस वेबसाईट बंद राहणार. शासनाने 4 ऑक्टोबर रोजी नवीन आदेश काढून जो जी-आर काढला होता मित्रांनो. 3 दिवस कामानिमित्त लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे बंद राहणार असल्याचे असे सांगितले. कारण की लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट होती, ती वेबसाईटला जुनी वेबसाईटला आता बऱ्याच अडथळे येत होते, एरर येत होते, ओ-टी-पी येण्याचा अडथळा होता. पुढे ती वेबसाईट धकत नव्हती आणि वेबसाईट ओपनसुद्धा व्यवस्थित होत नव्हती. या काळात वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी दूर केल्या जाणार असल्याची माहिती जी आहे. आता त्यामुळे 3 दिवस ही के-वाय-सी बंद राहणार आहे, अशी माहितीही शासनाकडून किंवा आदित्यताई तटकरे आहे मित्रांनो. ते या महिला व बालविकास मंत्री यांनी सुद्धा हे स्पष्ट करून व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हा आदेश देण्यात आला आहे आणि माहितीसुद्धा ही देण्यात आली आहे. आदित्यताई तटकरे यांनी, महिला व बालविकास मंत्री. तुम्ही जर के-वाय-सी बाकी असेल तर लाडक्या बहिणींनो 8-10 दिवस थांबा. ही वेबसाईट एकदम सुरळीत चालू होणार आहे कारण की जर अपडेटचं काम चालू आहे. कारण तुम्हाला ओ-टी-पी येण्यास अडथळे येत होते, ते तुमची अडचण जी आहे दूर होणार असल्याची माहितीही शासनाने दिलेली आहे. तुम्हाला गडबड करून चालणार नाही लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींनो, वेबसाईटची जी शेवटची तारीख आहे, जवळपास 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. हा जवळपास 18 नोव्हेंबर याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या वंचित राहणार असले तरी त्यांना ही वेबसाईट जी तारीख आहे ती वाढवून देऊ शकतं सरकार. कारण की सगळ्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये कोण पात्र कोण अपात्र असणार या संदर्भातसुद्धा लवकरच कळणार आहे. कारण के-वाय-सी केल्यानंतर लगेच के-वाय-सीमध्ये जे अपात्र आहे ते वगळले जाणार आहे. कारण की के-वाय-सी नंतर त्यांना पुढील हप्ते मिळणार नाही. जे पात्र असणार आहे के-वाय-सी नंतर त्यांनाच पुढील हप्ते सुरळीत सुरू राहील, अशी माहिती त्यांनी सुद्धा दिलेली आहे. ही महत्त्वाची बातमी मित्रांनो. जवळच्या मित्रांना, मैत्रिणींना किंवा लाडक्या बहिणींना पाठवा आणि त्यांना हा संदेश द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.